आजपासून मी एक गोष्ट ठरवलेली आहे. काय ते पुढे सांगणारच आहे. त्याआधी मी गरम दूध घेतले होते. आपलं बोट बुडेल इतकं गरम असावं आणि त्यासाठी मी विकतचं दही घेतलं होतं. आता इथं मला विरजण घालायचं होतं दह्यासाठी आणि गावाकडे सहजासहजी विरजण मिळून जातं. घरोघरी दूध, दही असतंच त्यामुळे. पण इथं मिळत नाही शहरामध्ये आणि त्यामुळे मी विकतचं घेतलं होतं दही. आता इथं 2 चमचे दही मी घेतलं होतं कारण हे जास्त आंबट नसतं. त्यामुळे जास्तच लागणार आहे. गावाकडचं जे दही असतं ते थोडं घेतलं तरी लगेच विरघळून जातं त्याने. आता हे 2 चमचे जे दही आहे ते घेतलं एका पातेल्यामध्ये आणि सगळ्या पातेल्याला छानपैकी असं पसरवून घेतलं जेणेकरून छान विरघळून जाईल. तर आजपासून मी हे ठरवलं आहे की चहा बंद करायचा आणि त्याऐवजी आता उन्हाळा तर सुरूच झालेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड वस्तू खाल्लेल्या चांगल्याच असतात. ताक, दही आणि चहा तर म्हणजे आता सोडूनच द्यावं. त्यामुळे आता मी त्याच्याऐवजी जे दूध येतं ना त्याचं दही बनवावं असं म्हणलं. आता हे सगळ्या पातेल्याला मी व्यवस्थित लावून घेतलं होतं. त्यानंतर जे गरम दूध केलेलं आहे तर ते दूधही त्यात ओतून घेतलं. आता ही दुपारच्या वेळेमध्ये मी विरजत घालत होते आणि आता उद्या सकाळी बघूया आपण कशाप्रकारे बनतं तर. तसं मी हे विकतच्या दह्याने पहिलीच वेळेस असं विरजत घालत आहे. त्यानंतर झाकण लावून छानपैकी झाकून ठेवलं आणि सकाळी बघितलं तर चांगलं दही बनलं होतं त्याचं. तर बघा किती छान आणि मस्त बनलेलं आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.